लोकसभा निवडणुकीसाठी मिरज शहरात व ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला। मिरज मतदारसंघात सरासरी 65% मतदान झाले। किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले। मिरज शहरात मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती। पुरुषांसोबत महिला मतदारही मोठ्या संख्येने मतदानासाठी आल्या होत्या। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। मिरजेत आदर्श बालमंदिरात महिलांसाठी स्वतंत्र पिंक मतदान केंद्र उभारण्यात आले होते। जवाहर हायस्कूल या ठिकाणच्या मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंट आकर्षण होते। शाळा क्रमांक 23 व शाळा क्रमांक 16 मध्ये मुस्लिम महिलाही मोठ्या संख्येने येऊन मतदानाचा हक्क बजावला। इंदिराबाई शिवराम भट या 104 वर्षांच्या आजीनी व बळवंतराव मराठे हायस्कूल येथे मतदान केंद्रावर 103 वर्षाचे आजोबा बसलिंग यादवाडे यांनी मतदान केले। अनेक ठिकाणी मतदारांची नावे यादीतून गायब असल्याने गोंधळ उडाला। ज्येष्ठ वैद्यक तज्ज्ञ डॉक्टर GS कुलकर्णी यांच्यासह शेकडो मतदारांना मतदान यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले। मिरजेत सकाळी 11 वाजेपर्यंत 25% व सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50% मतदान झाले होते। भारतनगर येथील उर्दू शाळेत मतदान यंत्रातून बीप आवाज येत नसल्याने उमेदवारांच्या समर्थकांनी आक्षेप घेतला। मिरज हायस्कूल येथील मतदान केंद्रावर 2 मतदान यंत्रे चुकीच्या पद्धतीने ठेवल्याचा आक्षेप अपक्ष उमेदवारांच्या समर्थकांनी घेतल्याने वादावादीचा प्रकार घडला। लिंगणूर येथेही वृद्ध मतदारांसोबत जाण्याच्या कारणावरून 2 गटात बाचाबाचीचा प्रकार घडला। अनेक मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मोठ्या रांगा लागल्याने सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान सुरू होते। पालकमंत्री सुरेश खाडे यांनी ब्राह्मणपुरीत व जनस्वराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी शिवाजीनगर येथे मतदान केले। भाजप उमेदवार खासदार संजय पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी शहरात मतदान केंद्रांना भेटी दिल्या। शहरातील महापालिकेच्या शाळा नंबर 9 येथे मतदानाची वेळ संपल्यावर मतदान केंद्राबाहेर रांग लागल्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता। प्रशासनाने या ठिकाणी सर्वांचे मतदान पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर गोंधळ कमी झाला। शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।